Hi students, today in this video we have to see the transformation of sentences part 3. Now we have to see how to transform a simple sentence to complex sentence and a complex sentence to simple sentence. बघा आपण आधीच्या व्हिडिओमध्ये कंपाऊंडचं सिम्पलमध्ये कसं करायचं किंवा सिम्पल सेंटेन्सचं कंपाऊंड सेंटेन्समध्ये ट्रान्सफर कसं करायचं हे पाहिलेलं आहे. सुरुवातीला आपण तीनही टाईपचे सेंटेन्सचे स्ट्रक्चर्स कसे असतात, व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ अ सिम्पल सेंटेन्स और अ कंपाऊंड सेंटेन्स और अ कॉम्प्लेक्स सेंटेन्स, वी हॅव ऑलरेडी सीन इट. आणि ते स्ट्रक्चर पाहिल्यानंतर आपल्याला एखादं सिम्पल सेंटेन्स दिलं असेल तर त्याचं कॉम्प्लेक्स कसं बनवायचं, कॉम्प्लेक्स दिलं असेल तर त्याचं सिम्पल कसं बनवायचं, काय चेंज करायचे त्याच्यामध्ये, कशा पद्धतीने करायचे हे आज आपण पाहूया. There are some sentences, very simple sentences we have taken, and by these sentences we will try to understand how to transform a simple sentence into a complex sentence. Okay, the first sentence you can see here, I saw a blind beggar. आता सिम्पलचं कॉम्प्लेक्स बनवण्यासाठी 2-3 पद्धतींचा वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करण्यात येतो. त्यातल्या काही पद्धती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूया. The first sentence, I saw a blind beggar. It is a simple sentence. There is only one verb, one subject and it's one verb. एकच वर्ब आहे, सिम्पल सेंटेन्स आहे. आपल्याला कॉम्प्लेक्स करायचं म्हणलं तर 2 गोष्टी लागेल, वर्ब 2 लागतील आणि एक सबऑर्डिनेट कंजंक्शन लागेल किंवा आपण त्याला कॉम्प्लेक्स कंजंक्शन म्हणूया. व्हेन आहे, हू आहे, व्हाय आहे, व्हेअर आहे, अशा प्रकारचे. आता इथे कुठला सूट होतो, मग कशा पद्धतीने आपल्याला या सिम्पल सेंटेन्सचं एक पद्धत इथे. आता बघा, सब्जेक्ट, वर्ब अँड दॅट इज द ऑब्जेक्ट. व्हॉट इज द ऑब्जेक्ट इन दिस सेंटेन्स? अ ब्लाइंड बेगर. ओके, आता आपल्याला या सिम्पल सेंटेन्सचं कॉम्प्लेक्स बनवायचं, सेंटेन्स एक्सटेंड करायचं, एक नवीन क्लॉज त्याच्यामध्ये ॲड करायचा. मग एक पद्धत आहे, इथे या ऑब्जेक्टच्या ठिकाणी दिसतंय आपल्याला देर इज वन पेअर ऑफ ॲडजेक्टिव्ह अँड नाऊन. देर इज वन पेअर ऑफ ॲडजेक्टिव्ह अँड नाऊन. मग आपण हा ॲडजेक्टिव्ह जर सेपरेट केला या नाऊनपासनं तर त्याचा एक क्लॉज, त्याचा एक स्मॉल सेंटेन्स आपल्याला करता येणार. कशा पद्धतीने बघा, इथे करून बघूया आपण. आय सॉ, हा ॲडजेक्टिव्ह हा सेपरेट करू आपण या नाऊनपासनं, त्याचं स्पेशल सेंटेन्स बनवण्यासाठी. मग कसं राहणार, मग इथे आय सॉ अ बेगर. आय सॉ अ बेगर. बेगर व्यक्ती आहे आणि व्यक्ती असल्यामुळे सबऑर्डिनेट कंजंक्शन इथे लावू आपण, हू. I saw a beggar who was blind. हा ब्लाइंड वर्ड घेऊन आपण इथे हा क्लॉज तयार केला. या क्लॉजमध्ये बघा, हू हा सब्जेक्ट झाला, वर्ब झाला आणि हा कॉम्प्लिमेंट झाला. हू वॉज ब्लाइंड. आय सॉ अ बेगर हू वॉज ब्लाइंड. म्हणजे सिम्पलचं अशा पद्धतीने ॲडजेक्टिव्ह बाजूला घेऊन आपल्याला त्याचा क्लॉज करून कॉम्प्लेक्स सेंटेन्स बनवता येणार. सेम सेंटेन्स या ठिकाणी दिसतंय आपल्याला. नाव विल सी अनदर सेंटेन्स, सेकंड सेंटेन्स. द पोलाइट मॅन मे लूज द मटेरियल ॲडव्हान्टेज. द पोलाइट मॅन मे लूज द मटेरियल ॲडव्हान्टेज. दॅट सेंटेन्स इज फ्रॉम वन ऑफ आवर लेसन. And that is a simple sentence because there is only one verb. एकच वर्ब आहे, एकच वर्ब आहे. मग आता या ठिकाणी आपल्याला हा सब्जेक्टच्या ठिकाणी पण ॲडजेक्टिव्ह लावलेला दिसतो, द पोलाइट मॅन. त्याच पद्धतीने ऑब्जेक्टच्या ठिकाणी ॲडव्हान्टेजला पण ॲडजेक्टिव्ह लावलेला दिसतो, मटेरियल ॲडव्हान्टेज. मग 2पैकी एक सेपरेट करूया कुठलाही. आपण पुन्हा या मॅनच्या सोबत जो पोलाइट मॅन असा ॲडजेक्टिव्ह लावला तो सेपरेट करूया. कशा पद्धतीने होईल बघू. द मॅन
हा सेपरेट करून घेऊया. मग कसं होणार, द मॅन, याच पद्धतीने द मॅन हू वॉज पोलाइट, हू वॉज पोलाइट. ओके, पोलाइटला घेऊन एक आपण हा क्लॉज बनवून घेतला इथे, द मॅन हू वॉज पोलाइट. आणि पुढचा कंटिन्यू करू, मे लूज द मटेरियल ॲडव्हान्टेज, द मटेरियल ॲडव्हान्टेज. ओके, ही एक साधी पद्धत. आपण ॲडजेक्टिव्हला बाजूला घेऊन ॲडजेक्टिव्हला सेपरेट करून वी कॅन कन्स्ट्रक्ट अ क्लॉज अँड मेक अ कॉम्प्लेक्स सेंटेन्स फ्रॉम अ सिम्पल वन. ओके, नाव देर आर अनदर 2 सेंटेन्सेस. आता इथे मात्र 2 सेंटेन्स अशा पद्धतीने आहे. बघा काय, आय रिस्पेक्ट द पर्सन हू रिस्पेक्ट्स अदर्स. आय रिस्पेक्ट द पर्सन हू रिस्पेक्ट्स अदर्स. काय अर्थ होतो याचा, मी त्या व्यक्तीचा आदर करतो जो इतरांचा आदर करतो, जो इतरांचा आदर करतो आहे. यू कॅन सी देर आर 2 व्हर्ब्स, 1 2, 2 व्हर्ब आहे, सबऑर्डिनेट कंजंक्शननी जॉईन केलेला आहे. 2 व्हर्ब आहे, सबऑर्डिनेट कंजंक्शननी जॉईन केलेला आहे. अर्थातच कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. मग कॉम्प्लेक्स आहे, मग आपल्याला काय देणार, सिम्पल देणार, कॉम्प्लेक्स करा. कॉम्प्लेक्स सेंटेन्स देणार, त्याचं सिम्पल करा. मग कॉम्प्लेक्स आहे, याचं सिम्पल कसं करायचं, व्हेरी सिम्पल टेक्निक. इथे आपल्याला कॉम्प्लेक्स आहे, 2 व्हर्ब आहे, 2च्या ऐवजी सिम्पल म्हणले की एकच व्हर्ब ठेवायचा आहे, एक कमी करायचा आहे, त्याचा व्हर्ब फॉर्म चेंज करायचा आहे, त्याची जात बदलून टाकायची आहे. आणि मग काय करणार, कुठला आपण कंपाऊंड सेंटेन्स बनवताना पाहिलं होतं, कुठला या 2पैकी कुठला कमी करायचा, ज्या व्हर्बच्या सोबत हा सबऑर्डिनेट कंजंक्शन लागलेला आहे त्याच्यासोबतचा व्हर्ब कमी करायचा. मग तो कमी केला की हा सबऑर्डिनेट कंजंक्शन निघून जाणार. आणि मग कमी करायचा म्हणजे काय करायचा, 2च गोष्टी, एक तर त्याला ING फॉर्ममध्ये कन्व्हर्ट करायचा, अदरवाईज इन्फिनिटिव्ह फॉर्ममध्ये घ्यायचा. मग आपण याला ING फॉर्ममध्ये कन्व्हर्ट करून आपल्याला सहज याचं सिम्पल बनवता येतं. बघा कसं होणार, आय रिस्पेक्ट द पर्सन, आय रिस्पेक्ट द पर्सन. ओके, हा कंजंक्शन निघून जाणार. आणि याला ING फॉर्ममध्ये रिस्पेक्टिंग अदर्स काय ना, रिस्पेक्टिंग अदर्स काय केलं आहे आपण, याला ING फॉर्ममध्ये कन्वर्ट केला. बघा सोपी गोष्ट, ज्याच्यासमोर हा हू, व्हेअर, व्हेन असे कंजंक्शन लागलेले आहे ते काढून टाकायचे आणि त्याच्या पुढच्याला ING लावून टाकायचं. सोपं की नाही, झालं सिम्पल सेंटेन्स. कारण आता याच्यामध्ये एकच वर्ब राहिला, पलीकडच्या त्याला आपण ING फॉर्ममध्ये कन्वर्ट केला. ठीक आहे, हा करता येईल का मग तुम्हाला, बघा बरं, सेम तशाच सारखं आहे. ही मटर्ड अगेन्स्ट द मॅन हू विअर हेल्मेट्स. ही मटर्ड अगेन्स्ट द मॅन हू विअर्स हेल्मेट्स. ही मटर्ड अगेन्स्ट द मॅन हू विअर्स हेल्मेट्स. याच्यामध्ये हा व्हर्ब आहे. आणि नेक्स्ट आपल्याला याचं सिम्पल बनवायचं, कुठल्याला ING लावणार तुम्ही, कळलं ना आता. बघा हू दिसतोय आणि त्याच्या पुढचा व्हर्ब आहे, त्याला ING तुम्ही लावणार. मग काय येणार, सरळ सरळ हा हू काढून टाका आणि वेअरिंग हेल्मेट्स इथे लिहितो मी. ही मटर्ड अगेन्स्ट the man ING wearing helmets. Wearing helmets. Wearing helmets. Yes, you got it. Very good. We'll continue our grammatical part, transformation of sentences. Today we'll see another some sentences for transformation. There are 4 sentences on the board. 2 of them are simple sentence and another 2 are of complex sentences. We have to transform them vice versa. Okay. विद्यार्थी मित्र हो, बघा आपल्याला
मागच्या काही 2-3 व्हिडिओमध्ये आपण ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्सेसबद्दल पाहतो आहे. दिलेलं वाक्य दुसऱ्या सेंटेन्समध्ये, सेंटेन्सच्या टाईपमध्ये कसं कन्व्हर्ट करायचं. या ठिकाणी बघा दिसतंय तुम्हाला 4 सेंटेन्सेस आहे. पहिल्यांदा पाहू आपण. इथे आपल्याला हे सेंटेन्स देईल आणि सूचना देतील की ट्रान्सफॉर्म द सेंटेन्स इंटू कॉम्प्लेक्स और ट्रान्सफॉर्म द सेंटेन्स इंटू सिंपल. फर्स्ट सेंटेन्स, द पोलिसमॅन वॉचिंग, सॉरी, let me correct it. The policeman watching the scene. The policeman watching the scene laughed and went away. The first sentence, the policeman watching the scene laughed and went away. First sentence आहे, the policeman watching the scene laughed and went away. That is the laugh is the main verb. Actually that is a compound sentence. There are 2 verbs in this sentence. That's why that is a compound sentence. आपल्याला याचं कॉम्प्लेक्स बनवायचं आहे आणि कॉम्प्लेक्स बनवताना बघा इथे दिसतंय आपल्याला द पोलिसमॅन वॉचिंग द सीन. पोलिसमॅनच्या पुढे एक फ्रेज दिलेली आहे, ॲडजेक्टिव्हल फ्रेज दिलेली आहे. पोलिसमॅन तो सीन, अर्थ काय होतो, पोलिसमॅन तो सीन पाहणारा हसला आणि निघून गेला. पोलिसमॅन तो सीन पाहणारा, तो सीन पाहणारा पोलिसमॅन. आपण याच्यापूर्वी पाहिलं की ही सॉ अ ब्लाइंड बेगर. त्याचं आपण कॉम्प्लेक्स कसं केलं, ही सॉ अ बेगर हू वॉज ब्लाइंड. त्याने ब्लाइंड बेगर पाहिला, त्याने आंधळा भिकारी पाहिला. मग आपण हा आंधळा हा शब्द वेगळा केला. ही सॉ अ बेगर हू वॉज ब्लाइंड. त्याने एक भिकारी पाहिला जो आंधळा होता, असं त्याचा अर्थ. याही ठिकाणी मग ह्या पोलिसमॅनची ही फ्रेज वेगळी करून याला क्लॉज बनवता येणार आणि मग या ठिकाणी एक व्हर्ब तयार करता येणार आपल्याला जास्तीचा कॉम्प्लेक्स बनवण्याकरता. ING फॉर्म आहे त्याचा व्हर्बमध्ये कन्व्हर्ट करून आणि कॉम्प्लेक्स कंजंक्शन त्याच्यासोबत घेऊ आपण. मग कसं होणार, या पद्धतीने करू आपण. फर्स्ट आन्सर या ठिकाणी होणार द पोलिसमॅन. द पोलिसमॅन. आता वॉचिंग, इथे आपण हा ING काढू, याचा हा व्हर्ब करू, पण त्याच्या आधी आपल्याला सबऑर्डिनेट कंजंक्शन घ्यावं लागेल. पोलिसमॅन जो ते सीन पाहत होता, सीन पाहणारा पोलिसमॅनच्या ऐवजी जो हू वॉज वॉचिंग द सीन. आपण याला या व्हर्ब फॉर्ममध्ये कन्वर्ट केलं. हू वॉज वॉचिंग द सीन, हू वॉज वॉचिंग द सीन लाफ्ड अँड वेंट अवे. लाफ्ड अँड वेंट अवे. अँड वेंट अवे. ओके. द पोलिसमॅन हू वॉज वॉचिंग द सीन लाफ्ड अँड वेंट अवे. या पद्धतीने आता हा कॉम्प्लेक्स सेंटेन्स आला. इथे पण बघा सेकंड सेंटेन्स, ही कुड सी मिसेस ॲडिस स्टूपिंग ओव्हर द फायर. मिसेस ॲडिस स्टूपिंग ओव्हर द फायर. मिसेस ॲडिस फायरवर झुकलेली, फायरवर झुकलेली, त्या शेगडीवर झुकलेली मिसेस ॲडिस त्यांनी पाहिली. कशी मिसेस ॲडिस, फायरवर झुकलेली, स्टूपिंग ओव्हर. मग इथे आपल्याला INGचा व्हर्ब कन्व्हर्ट करून करता येणार. बघू आपण. सेकंड, ही कुड सी मिसेस ॲडिस. ही कुड सी मिसेस ॲडिस. हू व्यक्ती आहे म्हणून आता हू कंजंक्शन घेतलं आपण. हू ING काढून टाकू. स्टूप पास्ट टेन्स आहे म्हणून याचा पण पास्ट टेन्स. हू स्टूप ओव्हर द फायर. हू स्टूप ओव्हर द फायर. ओके. ओके. नाव द सेकंड वन. Second and the third and fourth.
The third is there are 100 who live life of martyrdom. There are 100 who live life of martyrdom. Who live life of martyrdom. Who कॉम्प्लेक्स कंजंक्शन आहे, सबऑर्डिनेट कंजंक्शन आहे. हो, हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे, मेन क्लॉज आहे. देर आर टू व्हर्ब्स आर अँड लिव्ह. टू व्हर्ब्स, सबऑर्डिनेट कंजंक्शन हो, दॅट्स वाय इट इज अ कॉम्प्लेक्स सेंटेन्स. दोन व्हर्ब आहेत, सबऑर्डिनेट कंजंक्शन आहे आणि म्हणून हा कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. कॉम्प्लेक्स आहे त्याचं सिम्पलमध्ये कन्व्हर्ट करूया आपण. मग काय करायला लागेल, इथे ज्या गोष्टी केल्या त्याच्या रिव्हर्स. इथे काय केलं, सबऑर्डिनेट कंजंक्शन ॲड केला, या ठिकाणी व्हर्ब फॉर्म टाकला आय एन जीचा फॉर्म काढून. इथे त्याच्या उलट, इथे टाकला इथे काढून घेऊ. हा सबऑर्डिनेट कंजंक्शन काढून घेऊ आणि याचं काय करायला लागेल आपल्याला, व्हर्बच्या ऐवजी त्याचा आय एन जी फॉर्ममध्ये करायला लागेल. बस झालं सिम्पल सेंटेन्स. इजंट इट सिम्पल? येस, इट इज सिम्पल. हा काढून घेऊ आपण. बघा कसं होणार मग. नंबर 3, there are 100. There are 100, one clause. We have kept that clause as it is. हा क्लॉज जसा तसा ठेवला, चेंज फक्त आपल्याला इथे करायचा आहे. हा हू काढून घेऊ आपण आणि या व्हर्बला एन जी फॉर्ममध्ये देर आर 100 हू लिव्ह. हू लिव्हच्या ऐवजी लिव्हिंग लाईफ ऑफ martyrdom. लाईफ ऑफ martyrdom. इथे अर्थ काय झाला की असे शेकडो आहे जे मर्टायडमचं लाईफ जगतात, जे हुतात्म्याचं जीवन जगतात. इथे काय केलं, असे शेकडो आहे हुतात्म्याचं जीवन जगणारे, जीवन जगत असलेले. झालं अर्थ सारखाच. पण मात्र इथला हा व्हर्ब एक कमी केला, एकच बरोबर राहिला. आता एक कमी केला म्हणजे कन्व्हर्ट केला त्याला आय एन जी फॉर्ममध्ये आणि आपण याचा कॉम्प्लेक्स सेंटेन्सचं सिम्पल बनवलं आहे. नॉकिंग डाऊन अ बर्गलर हू ब्रेक्स इन युअर हाऊस इज लॉफुल. एखादा बर्गलर, एखादा घरफोड्या जो तुमचं घर फोडतो, घरात घुसखोरी करतो, त्याला नॉकडाऊन करणे, त्याला खाली पाडणे लॉफुल आहे. दॅट इज द सेंटेन्स फ्रॉम अवर लेसन ऑफ एजी गार्डिनर. ओके, बघा सेंटेन्स आहे कसं. व्हेरी गुड सेंटेन्स इट इज. नॉकिंग डाऊन अ बर्गलर. आणि या बर्गलरसाठी हा क्लॉज दिलेला आहे, ॲडजेक्टिव्हल क्लॉज. हा ॲडजेक्टिव्हल क्लॉज, हा क्लॉज एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देतो या बर्गलर. कसा बर्गलर, जो तुमचं घर फोडतो, त्याला नॉकडाऊन करणे इज लॉफुल. दॅट इज द मेन क्लॉज अँड दॅट इज द मेन व्हर्ब ऑफ द मेन क्लॉज. इज लॉफुल. आणि मध्येच हा सबऑर्डिनेट क्लॉज टाकला त्यांनी. हा मेन क्लॉज मध्ये ब्रेक केला आणि सबऑर्डिनेट क्लॉज टाकला. मग नो प्रॉब्लेम. आपल्याला काय करायचं आहे की हा जो सबऑर्डिनेट क्लॉज आहे तो कमी करायचा आहे. म्हणजे याच्यातला व्हर्बचा फॉर्म कमी करायचा आहे, व्हर्ब काढून टाकायचं, त्याला आय एन जी फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं. असं असलं की आपण बोललो आधी, जिथे हा सबऑर्डिनेट कंजंक्शन दिसतो त्याच्या लगेच नंतरचा जो व्हर्ब आहे त्याला आय एन जी फॉर्ममध्ये कन्वर्ट करून आपल्याला तो सिम्पल सेंटेन्स चेंज करता येते. मग कसं होणार, इथे बघा काय मिनिंग झालं. नॉकिंग डाऊन अ बर्गलर. बर्गलरना नॉकडाऊन करणे, कोणत्या बर्गलरला, जो आपलं घर फोडतो, इज लॉफुल. हे कायद्याला मान्य आहे, कायदेशीर आहे. मग याचं सिम्पल कसं बनवणार, इथे फक्त आय एन जी फॉर्ममध्ये करून बाकी जसं तसं काय होणार. नॉकिंग डाऊन अ बर्गलर. नॉकिंग डाऊन अ बर्गलर. इथे मात्र हा काढून टाकायचा आणि याला आय एन जी. बर्गलर ब्रेकिंग युअर हाऊस.
ब्रेकिंग युअर हाऊस. काय झालं आता? नॉकिंग डाऊन अ बर्गलर, बर्गलरना नॉकडाऊन करणे, तुमचं घर फोडणारा. इथे अर्थ, जो तुमचं घर फोडतो च्याऐवजी तुमचं घर फोडणारा इज लॉफुल. ओके. तर ह्या पद्धतीने आपल्याला सिम्पलचं कॉम्प्लेक्स किंवा कॉम्प्लेक्सचं सिम्पल करायचं आहे.